नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी यावर प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। 1. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीप मध्ये किती कोटी रुपयांचे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर 1150 कोटींचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। 2. PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणते केंद्र शासित प्रदेशात 1150 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे? उत्तर लक्षद्वीप हे आहे। 3. लक्षद्वीप येथील कडमठ येथे रोज किती लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती करणारे लो टेम्परेचर थर्मल डिसलेशन प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी हस्ते झालेले आहे? उत्तर 1.5। 4. लक्षद्वीप मध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? उत्तर करवती येथे करण्यात आलेले आहे। 5. कोणते केंद्र शासित प्रदेशातील करवती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? उत्तर लक्षद्वीप हा पहिला प्रकल्प ठरणार आहे। 6. मुख्यमंत्री आणि कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? उत्तर जळगाव येथे उभारण्यात येणार आहे। 7. मुख्यमंत्री आणि ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील किती हेक्टर आणि सौर ऊर्जा प्रकल्प येणार आहेत? उत्तर 4000। 8. मुख्यमंत्री आणि सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून किती MW वीज निर्मिती होणार आहे? उत्तर 800 इतकी वीज निर्मिती होणार आहे। 9. 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झालेली आहे? उत्तर अमेरिकेमध्ये झालेली आहे। 10. 2023 मध्ये अमेरिकेने जगात सर्वाधिक किती टक्के कामगारांची कपात केली आहे? उत्तर 70% इतकी केलेली आहे। 11. 2023 मध्ये जगभरात कामगार कपात होण्याच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर दुसऱ्या क्रमांकावर आहे। 12. S&P ग्लोबलने जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार डिसेंबर मध्ये देशाची वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक घसरून किती झालेला आहे? उत्तर 54.9 इतका झालेला आहे। 13. देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रोने कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? उत्तर GSAT-20 चे उपकरण करणार आहे। 14. देशाच्या ग्रामीण भागातील इंटरनेट जाळे विस्तारण्यासाठी इस्रो SpaceX च्या कोणत्या अग्निबाणाद्वारे GSAT-20 या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? उत्तर फाल्कन 9 ने करणार आहे। 15. SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या GSAT-20 चे वजन किती किलो आहे? उत्तर 4700 किलो इतके आहे। 16. इन्स्टंट नायकलीच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होण्याच्या आशिया खंडात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे। 17. लॅन्सेट नियतकालिकाच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होणाऱ्या आशिया खंडातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर चीन हा प्रथम क्रमांकावर आहे। 18. ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले आहे? उत्तर सूर्यकुमार यादवला मिळालेले आहे। 19. पहिले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते। 20. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला
संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर विश्वास पाटील हे होते. 21. कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे? उत्तर छत्तीसगड येथे घोषित केला आहे. 22. दुसरे विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर नवी मुंबई येथे करण्यात येणार आहे. 23. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे? उत्तर 9 महिलांचा समावेश आहे. 24. 2023 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये टॉप 10 यादी कोणत्या एकमेव महिलेचा समावेश आहे? उत्तर सावित्री जिंदाल हिचा समावेश आहे. 25. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये देशात सावित्री जिंदाल ह्या किती अब्ज डॉलर संपत्तीसह सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत? उत्तर 24 डॉलर संपत्तीसह ठरलेल्या आहेत. 26. खालीलपैकी कोणाला 2024 चा एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? उत्तर बी.आर. कोंजप याला करण्यात आला आहे. 27. डीसॅट कॉलम 2024 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर भारत आणि यूएस यांच्यात करण्यात आलेला आहे. 28. भारत आणि यूएस या देशांमध्ये डीसॅट कॉलम ही लष्करी सराव 2 ते 15 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? उत्तर राजस्थान येथे करण्यात आलेली आहे. 29. जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 4 जानेवारी करण्यात येतो. 30. अमेरिकेच्या इस्रायल स्नेही धोरणाचे निर्देश म्हणून कुणी रॉमन मॅग्नसने पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे? उत्तर संदीप पांडे यांनी केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.